नाही, मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी. आपण जर बघितलं तर साधारणपणे 2017 मध्ये 62 कोटी होत्या, 18 मध्ये 72 होत्या, 19 मध्ये 76 होत्या, 20 मध्ये 79 होत्या, 21 मध्ये 78 होत्या. म्हणजे 2021 साली 78,000 कोटी होते. जून 2026 मध्येही 78,000 कोटीच्याच ठेवी आहेत. आता बदल कुठे आहे जे सांगितलं होतं तो बदल आहे मार्च 2022 आणि मार्च 2023. यावेळी या ठेवी 91,000 कोटीला पोहोचल्या. त्या का पोहोचल्या हे नाही सांगत आपण, कारण सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्णय करून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे प्रीमियम हे 1.5 वर्षाकरता कमी केले आणि म्हणून लोकांनी ऍडव्हान्स मध्ये पैसे भरले. ते प्रीमियम कमी झाल्यामुळे, कारण तीच अपेक्षा होती की लोकांनी ऍडव्हान्स मध्ये पैसे भरावे, म्हणून प्रीमियम कमी झाल्यामुळे लोकांनी ऍडव्हान्स मध्ये पैसे भरले, त्यामुळे ते पैसे वाढले. नाहीतर साधारण आपण बघितलं तर कुठेच ही कमतरता नाहीये. फक्त हे 2 वर्ष आहेत. मार्च 22 मध्ये 91,000 कोटी होते आणि मार्च 23 मध्ये 86,000 कोटी होते. बाकी तेच ऍव्हरेज चाललेलं आहे. पण हे क्रेडिट तर द्याल की 78,000 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवूनही आम्ही या ठिकाणी किती जवळपास लाखभर कोटी रुपयाची कामं, डेव्हलपमेंटची कामं, सामान्य माणसाला ज्या ठिकाणी फायदा होईल अशी कामं ही या ठिकाणी सुरू केली. आज आपण बघा, हे सगळे कामं सांगत नाही, आपल्याला माहितीच आहे या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून, पण या प्रत्येक कामाने एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि मुंबई जी 2018ला आपण घोषणा केली होती की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये मुंबई इन 59 मिनिट्स, मी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती आता मुंबईत येऊ घातली आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये मुंबई विल बी ॲक्सेसेबल इन 59 मिनिट्स. आता याच्यासोबत केवळ मुंबई नाही, तिसरी मुंबई देखील आपण तयार करतो. याचं कारण एक, आपण जर अर्थशास्त्राचा नियम बघितला तर अर्थशास्त्राच्या नियमामध्ये जगाच्या पाठीवर जी डेव्हलपमेंट झालेली आहे ही प्रत्येक डेव्हलपमेंट शहरीकरणातून झाली. जगातले जेवढे विकसित देश आहेत हे सगळे देश यांच्यामध्ये शहरीकरण झालंय. शहरीकरण तुम्ही थांबवू शकत नाही. प्रयत्न हा केला पाहिजे की या शहरीकरणाचं नियोजन करायचं. या शहरीकरणातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या राहतात, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं तुमच्या तिजोरीत पैसे येतात. ते पैसे जो आपल्या राज्याचा मागास भाग आहे, जो गरीब भाग आहे, जो आपल्या राज्यातला ग्रामीण भाग आहे, तिथल्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याकरता त्याचा उपयोग करायचा. आता आपण जर बघितलं तर मुंबईचं पोटेन्शियल काय आहे MMR रिजनचं, आज MMR रिजनचा जो GDP आहे तो $84 बिलियन आहे. 2047 पर्यंत $825 बिलियन तो होऊ शकतो, 10 पटीने वाढू शकतो. हे पोटेन्शियल आहे. आणि म्हणून 30 नवीन बिझनेस हब, 30 नवे ट्रान्सपोर्ट प्रकल्प आपण हातामध्ये घेणार आहोत आणि जवळपास 25 फ्लॅगशिप कार्यक्रम हे या माध्यमातून आपण हातामध्ये घेतले आहेत. सिडकोच्या माध्यमातून जवळपास 31,000 कोटी रुपयाची कामं घरांची त्या ठिकाणी चाललेली आहेत. नैना आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये TPS-1 मंजूर केला आहे, TPS-2 आपण मंजूर करतो. 4, 6, 7 साठी प्रिलिमिनरी स्कीम आपण मंजूर केलेली आहे. 3 आणि 5च्या फायनल आणि 8 ते 12च्या प्रिलिमिनरी स्कीम्स लवादाकडे आहेत. 12 फ्लायओव्हर, 57 मायनर ब्रिज, 134 किलोमीटरचे स्मार्ट रस्ते, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतो. यासोबत नवी मुंबईमध्ये पुष्पक नोडला आपण एज्युसिटी तयार करतो. जगातल्या टॉप रँकिंग
8 युनिव्हर्सिटीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही एज्युसिटी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील, 1 लाख. आणि ह्या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा ऑफशोर हा कॅम्पस असेल, त्यामुळे तिकडच्या युनिव्हर्सिटीत शिकणं आणि इथे शिकणं यात कुठलंही अंतर असणार नाही. किंबहुना त्यांचे कदाचित 2 वर्ष इकडे 2 वर्ष तिकडे अशा पद्धतीनं ते शिकवतील. पण आपल्या मुलांना जर विदेशात शिकायला जायचं असेल तर 100 विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी असेल, त्यातले 8 विद्यार्थी जाऊ शकतात, 92 जाऊ शकत नाही. आज ते सगळे विद्यार्थी 25% या ठिकाणी शिकणार आहेत. आपण मेडिसिटी तयार करतो, जगातले बेस्ट अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईच्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण वॉटर मेट्रो तयार करतो. आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. 6066 कोटीचा प्रस्ताव आहे. याच्यावर 33 मार्ग आहेत, 44 टर्मिनल्स आहेत, 340 किलोमीटरची ही वॉटर मेट्रो असणार आहे. 2031 पर्यंत 7.5 कोटी प्रवासी याच्यात प्रवास करतील अशा प्रकारचं याचं नियोजन केलं आहे. आणि त्याकरता 203 इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स हे आपण त्या ठिकाणी घेतो. एकदा याचं सगळं काम पूर्ण झालं तर कुठल्याही जगातल्या शहरामधली सगळ्यात मोठी जलवाहतूक ही आपली असणार आहे. याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपण सुरू केलेलं आहे. BKC मध्ये आपण पॉट टॅक्सी तयार करतो. आणि आपल्याला माहिती आहे की यासोबत आता वरळी शिवडी कनेक्टर की ज्याच्यामध्ये अटल सेतूला नॉर्दर्न सबअर्ब्समधनं लोक जे येतील त्यांना सरळ जाता येईल, 67% काम पूर्ण झालं आहे. ठाणे बोरिवली 13% पूर्ण झालं आहे. ऑरेंज गेट ज्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतरची जी अडचण आहे ती पूर्ण संपून जाईल. आता 1.25 तास लागतो, 3 मिनिटात आपण चौपाटीपर्यंत पोहोचू. 25% काम पूर्ण झालेलं आहे. वाढवणची जी द्रुतगती जोडणी आहे त्याचं काम आपण सुरू केलं आहे. अटल सेतू ते पुणे एक्सप्रेसवे 55% काम झालं आहे. त्यानंतर ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावर 3 हात नाकाचं जंक्शन त्याचं काम सुरू केलेलं आहे. आता ईस्टर्न फ्रीवेला आपण ठाण्याकडे नेतो, त्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा त्या ठिकाणी साधारणपणे छेडानगरवरनं तो आनंदनगरपर्यंत जाईल आणि पुढे मग आनंदनगरवरनं पलीकडे तो साकेतपर्यंत जाणार आहे आणि आमणेपर्यंत आपल्याला फायनली न्यायचं आहे. म्हणजे ही कनेक्टिव्हिटी अशी होईल की समृद्धी महामार्गापासूनही आपण JNPTला किंवा समृद्धी महामार्गापासून ठाण्याला किंवा समृद्धी महामार्गापासून दक्षिण मुंबईपर्यंत सिग्नल फ्री येऊ, कुठेही सिग्नल असणार नाही. अशा पद्धतीनं याची रचना आणि हे काम देखील जवळपास 13% आपण पूर्ण केलं आहे. गायमुख ते पायगाव खाडी पुलाचं बांधकाम असेल त्याचं प्राथमिक सर्वेक्षण आपण पूर्ण केलं आहे. त्यानंतर कासरवडवली ते खारबाव खाडी पूल जो आहे त्याचंही आपलं GTIचं काम सुरू आहे आणि नॅव्हिगेशन स्पॅनसाठी पायलिंगचं काम देखील त्याचं प्रगतीपथावर आहे. कोलशेत ते काल्हेर खाडी पुलाचं काम निविदा त्याची निघालेली आहे. बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग जो आहे त्याच्या आता जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत, त्याचं प्राथमिक काम चालू आहे. मग अशी सांगितलं आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, त्यानंतर एरोली ते कटई नाका 92% काम पूर्ण झालंय. आणि यासोबत इंदू मिल स्मारक जवळपास 100% स्ट्रक्चरल काम पूर्ण झालेलं आहे. आता अंतर्गत सजावट आणि अर्थातच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य पुतळा एवढं काम त्याचं बाकी आहे, तेही लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हे जानेवारी 27 पर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण तंत्रज्ञानाच्या कामाची अंमलबजावणी करून ते देखील त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. आणि सूर्या पाणी पुरवठा योजना ही पण डिसेंबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत. एकूण जर MSRDCचा विचार केला तर त्यातनंही 4,58,000 कोटीची कामं ही आपण हातामध्ये घेतली आहेत. मुंबईची जी मेट्रोची प्रकल्प आहेत,
मुंबई मेट्रो प्रकल्प